नमस्कार मंडळी. आज आपण दसऱ्याच्या शुभ प्रसंगी एक खास पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, कडाकणी. दसरा हा सण म्हणजे विजयादशमी, चांगल्या गोष्टींचा वाईटवर विजय. सोनं, साखरफुटाणं, आपल्या परंपरा यांचा मिलाफ असाच हा सण. आपल्या महाराष्ट्रात या दिवशी पानांचं सोनं वाटलं जातं आणि घराघरात गोड पदार्थ बनवला जातो. अशा या मंगल दिवशी कडाकणी करायची परंपरा अनेक ठिकाणी आहे. आमच्या घाटावर तर 2 दिवस आधी कडाकणी ही प्रत्येक घरात बनवली जातेच. कडाकणी म्हणजे कुरकुरीत, सोपी आणि टिकाऊ अशी एक पारंपरिक डिश. दसऱ्याच्या दिवशी प्रवासाला जाताना किंवा नवरात्रीला उपवासानंतर कुटुंब एकत्र बसून गोड खारं खायला ही कडाकणी अगदी परफेक्ट लागते. तर आता कडाकणीला लागणारं साहित्य आपण बघूया. गव्हाचं पीठ, बेसन, गूळ आणि थोडंसं मीठ. सर्वप्रथम गव्हाचं पीठ आणि बेसन एकत्र करून घ्या. त्यात थोडं मीठ आणि 1 चिमूटभर हळद टाका. हळद टाकण्याने काय होतं की कलर खूप छान येतो. आपण ही जी कडाकणी आहे ती गुळाची बनवणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला गूळ पाण्यात विरघळून घ्यावा लागेल. गुळाचं पाणी तयार झालं की ते थोडं थोडं पिठामध्ये घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. पीठ हे आपल्याला जास्त मऊ किंवा जास्त कडक नाही मळायचं आहे. आपल्याला ते थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. जितकं तुम्ही घट्ट ठेवणार तितकी कडाकणी अजून छान कुरकुरीत होते. पीठ थोडंसं मळून झालं की आपण त्याच्यावरती गरम तेल टाकणार आहोत आणि गरम तेल टाकल्यानंतर ते परत एकदा छानसे मळून घेणार आहोत. मळलेलं पीठ साधारण 15 ते 20 मिनटं झाकून ठेवलं तर कडाकणी अजून छान आणि कुरकुरीत बनते. आता मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ते लाटून घ्यायचे. ते जास्त जाड किंवा पातळ नको, मध्यम जाडीच्या छोट्या गोल आकाराच्या लहान पोळ्या लाटून घ्यायच्या, जसं आपण पुरी लाटतो तसंच. कडाकणी गोल लाटून झाली की त्याच्यावरती थोडीशी खसखस टाकायची आणि सुरीने असे 3-4 असे भूक पाडायचे. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कडाकणीचा आकार देऊ शकता. काही जण डायमंड शेपमध्ये कापतात, तर काही जण चौकोनी शेपमध्ये. तर तुमचा आवडता आकार तुम्ही देऊ शकता त्याला. कढईत तेल गरम करून घ्यायचे आणि हे तुकडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे. तेलात टाकल्यावर जेव्हा हे तुकडे वर येतात आणि ठणक असा आवाज करतात ना, तेव्हा कडाकणीचं खरं सौंदर्य दिसतं. बाहेर काढल्यावरती ती गरमागरम कुरकुरीत कडाकणी तयार आहे. ही कडाकणी तुम्ही गरम गरम चहाबरोबर खाऊ शकता. सकाळच्या न्याहारीला किंवा दुपारच्या चहासोबत तिची चव जबरदस्त लागते. मुलांच्या डब्यात देता येते, प्रवासात नेता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जास्त दिवस टिकते. म्हणूनच आपल्या आजी आई नेहमी म्हणायच्या, सणासुदीला आणि प्रवासाला कडाकणी बरोबर असली की काळजी नाही. तर मंडळी, अशी ही साधी सोपी खूप खास कडाकणी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या परिवाराला सुद्धा खायला द्या. दसऱ्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सोनं वाटा, गोडवा पेरा